आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर बोलतायत, थेट जाऊया. पाण्याच्या संसर्गामुळे पोटाचे इन्फेक्शन होऊन त्याचा परिणाम स्वरूप म्हणजे त्याच्यामुळेच जीबी सिंड्रोम हा आजार झाल्याचे अंदाजित आहे. त्याचबरोबर या आरोग्य विभागाच्या मार्फत रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आलेली आहे. रॅपिड रिस्पॉन्स टीमचं 21/1/2025 रोजी तयार करण्यात आलेली असून त्यात आरोग्य विभाग, पीएमसी आणि तज्ज्ञ मंडळींचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि सदर चमूनं वेगवेगळ्या ठिकाणी सदर टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्षेत्रातल्या भेटी सुद्धा दिलेल्या आहेत. रुग्णांच्यासाठी जिल्हा रुग्णालय औंध, ससून रुग्णालयामध्ये आयसीयूच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याचप्रमाणे पीएमसीने 15 आयसीयूच्या कॉट्स तयार केले आणि रुग्णांना मोफत सुविधा देण्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रयत्न आपला चाललेला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या वाढल्यानंतर सुद्धा जी काही आवश्यक त्या सुविधा द्यायला पाहिजे त्यासाठी आपण प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. जिल्हा रुग्णालय, ससून रुग्णालय, पीएमसी, आयव्हीआयजी आणि इतर अत्यावश्यक औषधं सुद्धा उपलब्ध या हॉस्पिटलमध्ये आपण केलेली आहेत. आणि विशेषतः रुग्णांच्या सुविधेसाठी सुद्धा आपण महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये आपण 60,000, 80,000 आणि 2 लाख अशा पद्धतीच्या पॅकेजची यापूर्वीच, कारण हा आजार आताचाच नाही, यापूर्वी सुद्धा या आजाराचे अनेक पेशंट्स महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. त्यामुळे आपण याच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार करतोय. त्यामुळे याच्यापूर्वी सुद्धा यासाठी 2 लाखाचं पॅकेज आपण महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये दिलेलं आहे. यामध्ये पुण्याचा रिक्षा चालक आहे, त्याची मुलगी गेल्या 10 दिवसापासून व्हेंटिलेटरवर आहे. हा खर्च 8 लाखापेक्षा जास्त होतोय. तर अशा ज्या केस आहेत त्या केस संदर्भात काय करणार आहात? या आजाराच्या बद्दल आपण काल सुद्धा जी काही पुण्यामध्ये बैठक घेतली त्या पुण्यामधल्या बैठकीमध्ये आपण सर्व हॉस्पिटल्सना सूचना दिलेल्या आहेत. जसं कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा जर का अशा पद्धतीच्या पेशंट्सला जर अतिरिक्त दर कुठल्याही हॉस्पिटल्सना लावू नयेत यासाठी सूचना दिल्यात. एका बाजूला महात्मा फुले जीवनदायी योजनेचा हे आपण 2 लाख रुपये देतोय आणि पुणे महानगरपालिकेने सुद्धा त्यांचे गरीब शहरी जी योजना आहे ती 1 लाखाच्या ऐवजी 2 लाख रुपयापर्यंतची घोषणा केलेली आहे. त्यामुळे 2 लाख ते आणि 2 लाख हे म्हणजे 4 लाखापर्यंत उपचार होईल. फक्त माझी पुणे शहरातल्या विशेषतः जे काही असे पेशंट्स असतील त्यांना माझी विनंती इतकीच आहे की आपण सर्वांनी सुद्धा पहिल्यांदा शासकीय हॉस्पिटल किंवा महात्मा फुले जीवनदायी योजना जिथं असेल त्याच ठिकाणी ऍडमिट होण्यासाठी आपण प्राधान्यानं आपण सगळ्यांनी त्याचा सुद्धा उपयोग करावा. पुण्यामध्ये काल तुम्ही आढावा घेतला, मात्र पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तुमच्या बोलण्यामध्ये विसंगती दिसते. जिल्हाधिकारी बोलतात की पाणी दूषित नाहीये, मात्र तुम्ही ब्रिफिंग घेतलं, तुम्ही सांगितलं की पाणी दूषित आहे. तर ही विसंगती कशी दूर कराल? प्रश्न विसंगीताचा नाही, प्रश्न जो आहे तो आपल्याला या आजाराचे योग्य मूळ शोधणं आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं उपाययोजना करणं. तिथं एकाच त्या स्पॉटवरती ज्यावेळेला 80 पेशंट्स आढळत आहेत तिथं समथिंग इज रॉंग. साधी गोष्ट आहे की याच्याबद्दलच्या जे काही एकूण 3 आपल्या टीम होत्या त्या टीमचंही ओपिनियन तेच आलं आणि त्याच्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की जे पाणी खडकवासला धरणातून येते ते खडकवासला धरणातून येणाऱ्या पाण्यावरती WTP प्लांट अजून तिथं नाही, कारण नवीन ही गावं सगळी शहरामध्ये समाविष्ट झाली. त्यामुळे साहजिकच या सगळ्यासाठी WTP प्लांटची आवश्यकता आहे ती करणं गरजेचं आहे. पण मेन टाईम त्या विहिरीवर झाकण ठेवणं, जे काय सगळे एकूण आपल्या पाईपलाईन्स असतील त्या दुरुस्त करणं आणि त्याचबरोबर क्लोरीनचा योग्य प्रमाणात वापर करणं आणि विशेषतः जे टँकर्स की जे पाणी पुरवठ्यासाठी वापरले जातात त्याच्यावरती सुद्धा पीएमसीने राईट मॉनिटरिंग करून त्यांना सुद्धा आवश्यक त्या सूचना देणं या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. आणि कालपासून त्याची अतिशय शीघ्र गतीनं सुरुवात झालेली आहे आणि मला खात्री आहे जीबीएस सिंड्रोम बद्दल जी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये माहिती नाही किंवा थोडासा एक भीती आहे ती एवढ्यामुळे आहे की कदाचित कोरोनासारखा असा एक नवीन आजार आहे का, असं अजिबात नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक वर्षे या आजाराबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय. विशेषतः याच्यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीतनं शेकडो पेशंटसाठी अनेक वेळेला आपण इथून निधी दिलेला आहे आणि आता तरी या निधीपेक्षा सुद्धा महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये आम्ही सर्वांनी प्रयत्न केल्यामुळे 2020 मध्ये या आजाराची समाविष्ट केले. आज सुद्धा जर तुम्ही सगळ्या हॉस्पिटल्सला गेलात, राज्यातल्या सगळ्या हॉस्पिटल्सला, तर दर महिन्याला किमान 5-7 केसेस ह्या जीबीएस सिंड्रोमच्या दिसतीलच आपल्याला. याचा अर्थ असा आहे की एका ठिकाणी जे काही पाण्याचं प्रदूषण वाढलं असेल त्यामुळे तिथं पेशंटची संख्या वाढली, त्याचा आणि जीबीएस सिंड्रोम सगळीकडे पसरतोय असा जो काही गैरसमज होतोय त्याबद्दलची वस्तुस्थिती आपण सगळ्यांना सांगूया. हा आजार संसर्गजन्य नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जे काही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे ते आपण करण्यासाठी पुढे गेलो की या आजारावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण मात करू शकतोय. आणि म्हणून काल सुद्धा जो फंडा मी सांगितला मला असं वाटतं की आपण सर्वांनी सुद्धा तो सगळीकडे वापरला तर निश्चितपणे उपयोग होईल. स्वच्छ पाण्याचा वापर करणं, पाणी उकळून पिणं आणि प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य तो आहार आणि योग्य तो व्यायाम करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे जाणं, या 3 गोष्टींवरती अत्यंत चांगल्या पद्धतीने या आजारापासून आपण दूर राहू शकतोय. आणि याची स्पष्टता
आरोग्य विभागाच्या वतीनं यापूर्वी सुद्धा वारंवार झालेले आहे. माझी अशी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये थोडीशी जी भीती तयार झाली की हा आजार वाढेल काय, यापूर्वीच त्याचं अस्तित्व आहे. अनेक पेशंट्सना आपण आरोग्यदायी योजनेमधून असेल, रेग्युलर लोकांनी सुद्धा मला वाटतं की आमच्याकडे जे आले नसतील पण त्यांचे ते सुद्धा पेशंट्स आहेत, ते दुरुस्त झालेत, असे अनेक आहेत. डेथ रेट तरी अगदीच त्याचा नाही आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्रास होतोय पण डेथ रेट नाही. दुर्दैवानं जो पेशंट इथं सुद्धा आपल्या सगळ्यातून निघून गेला किंवा एक्सपायर झाला, त्या पेशंट्सनं इथून गेल्यानंतर तो पलीकडे गेल्यानंतर त्याला डायग्नोस झाला. त्यामुळे तो उपचाराला झालेल्या उशिरामुळे सुद्धा त्याचा फटका बसला. सर, आज मुख्यमंत्र्यांनी देखील आढावा घेतला, मात्र जे गर्दीची ठिकाण आहेत, फॉर एक्झाम्पल 31 तारखेला मॅच आहे, त्या संदर्भातल्या काही विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत का? तुम्ही लक्ष देऊन असणार आहात? आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ज्या सूचना दिल्या त्या अतिशय महत्वपूर्ण एवढ्यासाठीच आहेत की पाण्याचं प्रदूषण हा अलीकडच्या काळामध्ये होत असणारा एक महत्वपूर्ण अशा पद्धतीची समस्या आहे. बऱ्याच वेळा असं होत असते की आपण सगळी मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आरोग्य विभागाची टीम असतील, यांचं एक राईट कोऑर्डिनेशननं मॉनिटरिंग स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. त्यासाठी एक स्वतंत्र विंग तयार करणं आणि भविष्य काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, मग त्या महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, तिथल्या पाण्याचा जो वापर होतोय त्याच्याबद्दल जी अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे किंवा तिथली जी टीम आहे ती सगळी ज्या पद्धतीने काम करते त्याला अजून जबाबदारीनं खूप महत्वपूर्ण ट्रेनिंग देणं आणि त्या सगळ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने उपयोगात आणणं आवश्यक आहे. सगळ्या आजारांचं मूळ हे पाणी आहे. त्यामुळे ते पाणी स्वच्छ असण्यासाठी सुद्धा एक एसओपी क्लिअर केली जाईल. आजच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयाने त्या सूचना दिल्या. त्या एसओपीचा वापर संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्याबद्दलचं सक्तीनं कारवाई आपण करतोय. दुसरीकडे तुम्ही फक्त पुण्याचं उदाहरण देता, मात्र नाशिक जिल्ह्यात देखील याचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. सोलापूरमध्ये देखील 2 संशय सापडले, कोल्हापूर साईडला पण एक सापडलेला, अशा पद्धतीच्या देखील माहिती समोर. मी आपणा सर्वांना तेच सांगतोय की हे पेशंट सर्रास आपल्या सगळ्यांकडे आढळतात आणि ते आजच आढळत नाहीत, अनेक वर्ष ते आढळतात. जीबी सिंड्रोम हा जो काय आजार आहे तो सर्व ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. फक्त प्रश्न असा आहे की पुण्यात वाढलेल्या संख्येमुळे आपल्या सर्वांचा फोकस तिथं झाला. तोपर्यंत बऱ्याचशा लोकांना जीबी सिंड्रोम हा आजार आहे, त्याच्या पेशंट्स आहेत, हेही कदाचित माहीत नसेल. बऱ्याच ठिकाणी आणि रेग्युलर तुम्ही जर बघितलात जिल्हा स्तरावरच्या रेप्युटेड हॉस्पिटल्समध्ये, आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा याच्यावरती उपचार घेऊन शेकडो पेशंट्स हे दर महिन्यांमध्ये बरे होतात, आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या कामात लागतात. ही वस्तुस्थिती आहे. आपण जर सगळीकडे ऑब्झर्व्ह केलं तर हीच फॅक्ट आहे. फक्त झालं असं, पुण्यातल्या पेशंटची संख्या वाढली, विशेषतः त्या खडकवासला धरणातून आलेलं जे काय नांदेड गावातलं पाणी आहे आणि त्या पाण्याच्या परिसरात, त्यामुळे साहजिकच पेशंटची संख्या एकदम वाढल्यानंतर आपल्या सर्वांना सुद्धा वाटलं की समथिंग इज रॉंग आणि त्यामुळे आपण थोडेसे या सगळ्या गोष्टींची अधिक काळजी करालो. पण माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आहे की हा आजार यापूर्वीपासून अस्तित्वात आहे. याचे पेशंट्स अतिशय चांगल्या पद्धतीने बरे होतात. यापूर्वी महात्मा फुले जीवनदायी योजना असेल, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, पुणे महानगरपालिकेनं आता 1 लाखाच्या ऐवजी 2 लाखाचं दिलेलं पॅकेज असेल, यासाठीची आर्थिक निधीची तरतूद असल्यामुळं आपण फक्त आपल्या आरोग्याची